आपण बघितलं की सतत ताण पण असतो लोकांवर, सतत कामाचा ताण असतो, घराचा ताण असतो किंवा लाईफस्टाईल जुळवायचा तो ताण असतो. त्या अतिताणाचा सुद्धा लोकांवर परिणाम होऊ शकतो. राईट. ताण म्हणजे बेसिकली आपल्या कोपिंग स्किल्सच्या बाहेर येणारा डिमांड कुठलीही. ही डिमांड जेव्हा कुठलाही व्यक्ती काही वेळा करता जेव्हा ही डिमांड असते, जशी परीक्षा असेल, तेव्हा मुलं किंवा स्टुडंट्स हे त्याच्यात जास्ती चांगले परफॉर्म करतात. त्याला आम्ही म्हणतो यू स्ट्रेस, म्हणजे त्या स्ट्रेसनी फायदाच होतो. पण समजा हा स्ट्रेस कंटिन्युअस आणि डिस्प्रपोर्शनेट खूप जास्ती राहिला तर त्यांनी होतो डिस्ट्रेस. त्यांनी माणूस त्या स्ट्रेसनी किंवा त्या डिमांडनी त्रास त्याचा वाढत वाढत जातो. यांनी बरीच नवीन नवीन आजार किंवा त्रास सुरू झालेले आहेत. जे प्रीडिस्पोज्ड मंडळी असतात त्यांना उदासपणा, त्या माणसाचे नेमके साधारणतः व्यक्तिमत्व कसं आहे त्याच्यावर ताण किती सहन करू शकेल हे आपल्या लक्षात येतं. सर, बीड वरून एक फोन आलाय. वैजनाथ घुळे आपल्या बरोबर आहेत. बोला वैजनाथ. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मला 2 ते 3 वर्षापासून अशी शांत झोप लागत नाहीये. मानसिक तणावामुळे काय होतं, मी दिवसा जरी झोपलो किंवा रात्री जरी झोपलो तरी सारखं काही ना काही विचार येत राहतात. त्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाहीये. हॅलो, बोला. त्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाहीये. काय तुमचं वय काय साधारण? 12-1 वाजेपर्यंत झोपतो तरी मला असं सॅटिस्फॅक्शन वाटत नाही झोपेचं. वैजनाथ, तुमचं वय काय साधारण? वय माझं 27 वर्ष मॅडम. नमस्कार. बेसिकली सर, आपल्याला 2 ते 3 वर्ष जर झोप येत नसेल तर एकतर तुमची स्लीप सायकल, म्हणजे तुम्ही काय वेळेला झोपेला जाता आणि काय वेळेला उठता हे थोडंसं बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सतत तुम्ही म्हणाला की तुम्हाला तणाव किंवा बाकी चिंता असते, तर काही कारणाने आहे ती का काही आजारामुळे आहे ती, याची थोडी चर्चा आणि त्याच्याबद्दल थोडंसं आपण बघणं जास्ती गरजेचं आहे. माझा पर्सनल ॲडवाईस आपल्याला असाच असेल की आपल्या जवळचे कुठल्या तरी मानसोपचार तज्ज्ञाला दाखवून घ्या, त्याच्याबद्दल थोडी चर्चा करणं आणि इन डेप्थ हिस्ट्री घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. पण झोपेमुळे होणारा त्रास जसं आपण म्हणाला त्याच्यात वेगळे प्रकार असतात. एक प्रकार असतो जिथे माणसाला झोपेला जाता येत नाही, ज्याला म्हणतो स्लीप इनिशिएशनचा प्रॉब्लेम. दुसरा असतो जिथे झोप मेंटेन होत नाही, म्हणजे झोप लागते पण मध्ये मध्ये जाग येते. आणि तिसऱ्या बाबतीत जसं साहेबांनी आता म्हटले आहेत की झोप होते, झोप लागते, पण माझी झोप झाली आहे असं वाटत नाही. त्यामुळे हा तुम्हाला त्याच्याकरता थोडंसं नैराश्य वगैरे आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे त्यांनी योग्य डॉक्टरकडे जाऊन आधी चेक करणं गरजेचं आहे. सर, पुढचा फोन मुंबईवरून आहे. सुनील जाधव आपल्या बरोबर आहेत. बोला सुनील. हॅलो. हा, बोला. मी सरांना एक क्वेश्चन विचारतो. सायकोलॉजिकल डिझीज मध्ये इन्व्हेस्टिगेशन आपण तो रूल आउट करू शकतो का? हॅलो. बोला. आणि मेडिकल सायन्स मध्ये सायकोलॉजिकल डिझीज साठी स्पेशल ट्रीटमेंट आहे का सिडेटिव्ह फक्त ट्रीटमेंट आहे? आणि सेकंड थिंग, काउन्सिलिंग इज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर सायकोलॉजिकल इलनेस, नॉट मेडिकल सायंटिफिक. मेडिकल सायन्स ची जी ट्रीटमेंट आहे का, मला तर वाटत नाही परफेक्ट ट्रीटमेंट आहे असे. काउन्सिलिंग इज द बेस्ट ट्रीटमेंट आय थिंक. बरोबर आहे. सुनीलच्या प्रश्नाला पण उत्तर द्या. पण पुढचा एक पुण्याचा सुद्धा फोन आलेला आहे. स्नेहल केंडे आपल्या बरोबर आहेत. बोला स्नेहल. हॅलो सर, मला असा प्रश्न विचारायचा होता की माझ्या शेजारी एक मुलगा आहे, तर तो असा विक्षिप्त वागतो, कधी अचानक ओरडतो वगैरे, तर मग हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? मी सेकंड कॉलला पहिल्यांदा उत्तर देतो की जे विचित्र वागणूक वगैरे वाटते त्याला पण मी असं म्हटलं की एकदा जवळच्या सायकॅट्रिस्टला दाखवणं गरजेचं आहे. पण विचित्र वागणूक ही बरेच कारणामुळे असू शकते. कंडक्ट प्रॉब्लेममुळे असू शकते, सिव्हिअर मानसिक आजार स्किझोफ्रेनिया सारखा किंवा सायकोसिस प्लेन असला तरी त्याच्यामध्ये अशी वागणूक होऊ शकते. त्यामुळे ते न तपासता त्याच्यावर कमेंट करणं बरोबर नाहीये. मुंबईचे जे कॉलर होते त्यांनी 3 प्रश्न विचारले ॲक्च्युली. पहिला होता त्यांचा की काही टेस्टिंग आहे का, तर आजकाल याच्यामध्ये भरपूर टेस्टिंग आहे ज्याला आम्ही सायकोमेट्रिक टेस्टिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये माणसाचं प्रोफाईल, ॲटिट्यूड सगळ्यावर आपण टेस्टिंग करून त्याची नक्की पर्सनॅलिटी प्रोफाईल काय आहे हे आपण बघू शकतो. आणि ते खूप कॉमनली सगळीकडे मोठ्या शहरांमध्ये तरी ॲटलिस्ट केलं जातं. दुसरा प्रश्न होता त्यांचा की त्याला सिडेटिव्ह सोडून काही दुसरं आहे का, तर सिडेटिव्ह सर आजकाल वापरले जात नाहीत जास्ती. सिडेटिव्ह हे फक्त मदतीकरता वापरले जातात. नवीन सायन्स प्रमाणे बराच त्याच्यामध्ये फरक झालेला आहे. अँटी डिप्रेसंट, अँटी सायकॉटिक, अँटी एन्झायटी सगळे खूप चांगली औषधं आहेत ज्यांनी बरेच पेशंट्सला फायदा होतो. आणि लास्ट पॉईंट जे म्हणाले की काउन्सिलिंग हा जास्ती चांगला त्याच्याकरता हे आहे, मी पार्टली ॲग्री करतो त्याच्यामध्ये की काउन्सिलिंग जास्ती चांगला आहे, पण तो पेशंटच्या आजारावरनं ठरवायला पाहिजे. स्किझोफ्रेनिया सारख्या आजारामध्ये जिथे माणसाला डिल्युजन होतात, हॅल्युसिनेशन होतात, तिथे समजा मला आता
कोणतरी माझ्याशी बोलतंय असा भास होत असेल तर तुम्ही कितीही काउन्सिलिंग केलं तर त्याचा फायदा नाहीये. मला मुळात औषध देऊन ते आजार correct कसा आहे करायला पाहिजे. नेमकं आणि त्यावरून त्याची ट्रीटमेंट ठरवली Right, जाते. पण अनेकांना सर प्रश्न हा पडतो की उपचार कसे केले जातात, उपचार नेमके कसे केले जातात आणि उपचार होतात का मानसिक आजारावर, यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण टॉक टाइम मध्ये आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही आम्हाला फोन करू शकता, त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-1474 या नंबरवर. आज टॉक टाइम मध्ये आपण मनाच्या आजारांविषयी बोलतो आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार आपल्या बरोबर आहेत. सर, साधारणतः आपण बघितलं की मनाचे कोणते कोणते आजार असतात, त्यामध्ये एक मूळ किंवा महत्वाचा असा आजार असतो तो म्हणजे एन्झायटी. त्याच्याबद्दल काय सांगाल किंवा त्याची लक्षणं काय सांगाल? आजकाल एन्झायटी आणि डिप्रेशन हे दोन्ही प्रॉमिनंटली खूप जास्ती प्रमाणात आहेत. डिप्रेशन किंवा नैराश्य तर WHO प्रमाणे 2020 पहिल्या 5 सर्वात जास्ती डिसेबिलिटी कॉज करणाऱ्या इलनेसेसमध्ये होणार आहे. एन्झायटी हे खूप कॉमन असतं, पण मॅक्सिमम लोकांना कळत नाही की त्यांना एन्झायटी आहे किंवा त्यांना असे काही दडपण आहे. बेसिकली एन्झायटी म्हणजे चिंता आणि भीतीमध्ये काहीतरी फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला समजा सापाची भीती वाटते, तर सापाला एक डेफिनेट शेप आहे, तो माझ्या बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये मला काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे मनात की सापाची भीती वाटते का नाही वाटत. त्या उलट एन्झायटी जी असते ही तुमच्या आत असते, त्याला काही शेप नसतो, इट इज वेग आणि त्यांनी नेहमी कॉन्फ्लिक्ट तयार होतो. म्हणजे एक्झामिनेशनच्या रूमच्या बाहेर बसला असताना आज जाऊन प्रश्न काय विचारतील, मला उत्तर देता येईल का नाही, किंवा इंटरव्ह्यू मला देता येईल का नाही, हा प्रश्न कोणी बाहेरून आपल्याला करत नाही, हा तुमच्या मनच मनाला करत असतं प्रश्न, आणि त्यांनी होणारा हा सगळा त्रास किंवा चिंता होते. यामध्ये लोकांना वारंवार विचार येणं, जास्ती भीती वाटणं, कॉन्फिडन्स नाही राहणं, सतत टेन्शनमध्ये राहणं, काय मंडळींना त्याच्यामध्ये खूप जास्ती चिडचिड होते, खूप जास्ती त्रास होतो, ज्याला सतत भीती वाटत राहणं, त्यांच्यातला मुळात कॉन्फिडन्स कमी होणं, होतो. ही सुद्धा लक्षणं असतात. पण एक साधारण असा प्रश्न विचारायचा आहे की आता ही जी लक्षणं दिसतात मनाच्या आजारांची, त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम होतो? हो, एन्झायटी वगैरेचा तर नक्कीच होतो. जिथे खूप जास्ती एन्झायटी असली तर त्याची फिजिकल सायन्स म्हणजे सायकोफिजिओलॉजिकल सायन्स जे असतात त्याच्यामध्ये खूप जास्ती घाम येणं, छातीचे ठोके वाढल्यासारखं वाटणं, कधी कधी पेशंटला पॅनिक अटॅक येतो जिथे पेशंटला ऑलमोस्ट असं वाटतं की आपला जीव जातोय की काय. असे अटॅक्स या पेशंट्सला ज्यांना